पुढची घटना घडून तब्बल 1 वर्ष उलटूनही वाडीवरा पोलिसांकडून तपास होत नसल्यामुळे त्रस्त फिर्यादींनी आपल्या संपूर्ण परिवारासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। फिर्यादीने दिलेली अधिक माहिती, गवळणे गावात राहणारे योगेश सुखदेव चुंबळे हे गेल्या वर्षी आपल्या संपूर्ण परिवारासह मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेले होते। यावेळी बंद घराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी 11 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 5 लाख रुपये अशी चोरून नेली। या चोरीच्या घटनेची वाडीवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र फिर्यादी चुंबळे यांनी या घटनेतील संशयितांची नावे देखील वाडीवरा पोलिसांना दिली होती। मात्र पोलिसांकडून आजपर्यंत एकाही संशयिताला चौकशीसाठी बोलवण्यात आले नाही किंवा अटकही करण्यात आली नाही। यामुळे त्रस्त फिर्यादीने आता संपूर्ण परिवारासह वाडीवरा पोलीस स्टेशनच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। माझं नाव योगेश चुंबळे। 2013/6/2025 ला चोरी झाली माझ्या घरी। आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आलेले, अजून कुठे चोर सापडले नाही। मग मी आता वाडीवरा पोलीस स्टेशनला आलो होतो। तिथं महाजन साहेब आहे, त्यांना भेटलो। त्यांनी मला 8 दिवसाचं मुदत दिलेली म्हणा। 8 दिवसानंतर जर माझे चोर वगैरे माझा न्याय नाही भेटला, चोर नाही सापडली, तर मी 8 दिवसांनी माझी फॅमिली घेऊन मी इथं आत्मदहनाचा इशारा करत आहे आणि मला न्याय मिळावा अशी मी खरं जाऊन मी अर्ज केलेला आहे। आपल्याला कोण सांगते? किती मुद्देमाल गेला आपला? जवळजवळ 1.5 ते 2 तोळे सोने आणि 5 लाख कॅश होती। 5 लाख उल्लेख केलेला नाही कॅशचा, आणि भरपूर घरातलं नुकसान केलेली आहे। पण मला माझं पूर्ण सोनं आणि पैसे मिळावा आणि चोरांना कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।